मग तुम्ही जा तिकडे, जा खाली जा, पाणी घे खाली. चला आमचे स्कोरर अक्षयदादा आकाशदादा आपली जागा घेतील. अक्षय उर्फ अक्की सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. तंतोतंत असं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमर गायकवाड, TDPL 2022-23चा एक स्टार खेळाडू अमर गायकवाड आपण त्याला पाहतोय. स्वराज्यवती शिरा शिवशक्ती स्पोर्ट्स पुपिरे या संघातून बिलॉंग करणारा. चला मयूर थोडंसं धावत ये मित्रा, वॉर्मअप कर, धावत ये, कारण तुझ्यासाठी फार वेळ मॅच थांबवली होती. थोडीशी धावत या मयूर. लेट्स प्ले. पंच घड्याळ लावा, आता टायमर स्टार्ट करा आणि 3 षटक 15 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजेत. 2:10 लेट्स प्ले. 2:25 मिनिटापर्यंत. पहिला चेंडू राजू विरुद्ध अमर. पहिला चेंडू, वा भाई वा, सुरेख, अतिशय सुरेख असा चेंडू. अक्षरशः राजूला नाकाला परफ्यूम अशी डिलिव्हरी पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला राजू, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित. एका बाजूला डॉन तर दुसऱ्या बाजूला बकासूर. रनांची भूक असल्या पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंना भेदून चिरून चेंडू जातोय आर पार फरार. सीमारेषे पार. चौकार मिळतील धावा 4. प्रियांक पायमल त्या चेंडूचा पाठलाग करत होते, मात्र चेंडू त्यांना चकवा देऊन जातोय आर पार फरार. सीमारेषे पार. चौकार. सुरुवात झाली है, अंजाम तो अच्छा हुआ है, आगाज अच्छा हुआ है, अंजाम देखना बाकी है. कारण राजू कंक आणि सुजित शेवाळे यांचं हे होम ग्राउंड. राजूने टॉस आला त्यावेळेस सांगितलं होतं की हे आमचं होम ग्राउंड आहे, आम्ही 4 ओव्हरमध्ये 60 ते 70 धावा नक्कीच करू. मात्र समोर तोडीस तोड गोलंदाज आहेत. पहा दुसरा चेंडूवर दिलाय बिरकावून. 1 बाउन्स. सीमारेषे पार. चौकार. 2 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. कारण म्हटलं होतं ना सकाळी राजू नावाचं वादळ कुठेतरी पाहायला मिळालं नव्हतं, कारण उद्या त्याची मॅच आहे. आणि आज आपण कॉलनी गटामध्ये राजूची मॅच उद्या आहे. म्हणजे आज राजूला कुठेतरी सकाळी खेळताना आपण पाहिलं नव्हतं, मात्र आता राजू घरातूनच काहीतरी वॉर्मअप करून आला की काय आणि इंजिन स्टार्ट केलं की काय. नावातच पॉवर आहे. राजू संभाजी कंक असं नाव माझं आहे आणि सगळ्यांना त्या नावाची दखल घ्यायला सध्याच्या घडीला मैदानात देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कॅचची संधी. राजू पवार यावेळी मात्र कोणतीही चुकी करणार नाही. उत्तराला प्रत्युत्तर, हल्ल्याला प्रतिहल्ला पाहायला मिळाला. राजू पवार, राजू कंक समोर आहे तर मी राजू पवार आहे. दोघांचं देखील होम ग्राउंड आहे. कॉलनी गटातून एक शिवसाई 11 मधनं खेळतो तर दुसरा छत्रपती 11 मधनं खेळताना पाहायला मिळतो. कॉलनी गटामध्ये दोघांचाही दबदबा. सकाळच्या सत्रात पाहिलं तर राजू पवार एक सुरेख झेल झेलला होता आणि आता देखील आपल्या असोसिएशनसाठी खेळताना देखील सुरेख असा झेल. चला पंच टीम मिटिंग घेऊन देऊ नका, लगेचच जागेवर जायला सांगायचंय. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचंय. आउट झालेला फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचंय. शुभम पाटील एक अष्टपैलू खेळाडू KCA फायटर कराड या संघाकडून पाहायला मिळतो. या संघामध्ये पाहिलं ना अनेक मातबर खेळाडू आहेत. संग्राम लावंड असेल, आदित्य भैया असेल, त्यानंतर शुभम असेल, असे अनेक मातबर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करायची आहे. पंचांकडे स्टॉप वॉच चालू आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे, त्याची दक्षता आपण घ्यायची आहे. स्वराज्यवती शिरा क्रिकेट असोसिएशन आपण दक्षता घ्यायची आहे.
चला भोर क्रिकेट असोसिएशन आपण तयार राहायचं. महाराज 11 भोर आणि 32 शिरा क्रिकेट असोसिएशन आपण देखील तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल. पुन्हा एकदा कॅचेसची संधी होती. कॉट बिहाइंड विकेट मात्र मयूर पन्हाळकर. यष्टांच्या मागे जर पाहिलं ना तर नवी मुंबईमधील पहिला शतकवीर मयूर गोरख पन्हाळकर, ज्याच्यासाठी संपूर्ण मॅच आतापर्यंत थांबवून ठेवली होती, कुठेतरी आखडून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं स्वराज्य 32 शिराळकरांनी. नावातच पॉवर आहे. आम्ही 32 शिराळकर काय आहे याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं या आधीच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा प्रियंक पायमल चेंडूच्या खाली, मात्र चेंडू होतं धरणीला दान. अशा चुका महागात पडतील. या आधी देखील मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी प्रियांकडून चूक झाली. आज मात्र कुठेतरी प्रियांकचा दिवस नाही आहे. प्रियांकडून वारंवार प्रियांक पायमल पाहिलं तर एक उत्तम समालोचक देखील आहेत प्रियांक पायमल. आज मात्र त्यांच्याकडून कुठेतरी चूक होताना पाहायला मिळते आणि या चुकीचा भुर्दंड किती भोगावा लागेल. चला पहिल्या षटकांच्या समतेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 आकड्यावर. 9 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येवर गरम पाणी या कुणाल काय पाहिजे सर? काय अरे चावी दे बोललो ना बसतो गाडी रिक्षात बसा ना त्यांच्या जेवण रिक्षात बसा ना संकेतवर बसा. चला जरासा स्पीड तेव्हा गोलंदाजी मार्कवर संदीप गायकवाड एक लेफ्ट आर्म गोलंदाज. एक गाव एक 11च्या फॉर्मॅटमध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप गायकवाड एक लेफ्ट आर्म फलंदाज. यष्टांच्या मागे अमर गायकवाड एक गाव 11 फॉर्मॅट खेळत असताना संदीप गायकवाड गोलंदाजी मार्कवर. यष्टांच्या मागे पाहिलं तर अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी. 2 बॅक टू बॅक डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गायकवाड अनुभवांचा भरणा आहे. 40+ खेळाडू आहेत आणि 40+ खेळाडू म्हटलं ना तर अनुभवाची शिदोरी असते आणि तोच अनुभव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज पाहिलं तर सुजित शेवाळचा दिवस कुठेतरी आज सकाळच्या सत्रामध्ये नव्हता, मात्र उत्तरार्धामध्ये वा भाई वा टोक्रशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पन्हाळकर बॉल उचलेल, गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. मयूरने देखील विश्वास दर्शवलाय. आपल्या संघातील अनुभवी गोलंदाजाकडे जाण्याचा निर्णय त्याने घेतलाय. संघाचा कॅप्टन आहे संदीप. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला कराडचा डॉन बक्कासूर मात्र स्वस्तात परतलाय. डॉन काय करेल संघासाठी पाहावं लागेल. आपल्या टायमिंग तर प्रॉपर. सुजित शेवाळे आपण नाव तर ऐकलं असेल. सुजित शहाजी शेवाळे हे माझं नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण एक युवा उद्योजक आणि फलंदाजी करायला आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सांगितलंय ये पिक्चर अभी बाकी है, ये तो अभी झाकी है असं दाखवलंय आणि षटकार मात्र ठोकलाय. एक आहे राजू संभाजी कंक तर दुसरा आहे सुजित शहाजी शेवाळे. अरे वा भाई वा. दोघांच्या रक्तामध्ये, दोघांच्या नसामध्ये महाराजांचा वंशज, म्हणजे ज्यांच्या महाराजांसाठी ज्यांनी आहुती दिली आपल्या प्राणाची, त्यांच्या गुण, त्यांच्या वडिलांची नावे कुठेतरी या दोघांच्या नावामध्ये पाहायला मिळतात. एकाच्या नावामध्ये शहाजी तर दुसऱ्याच्या नावामध्ये संभाजी. म्हणजे पहा अनेक मातब्बर अशी नावं आपल्या इतिहासामध्ये अजरामर झालेली नावं यांच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अक्षय पवार आणि विजय ढपळे यांना भेदून चेंडू आर पार जातोय, सीमारेषे पार, चौकार.
येस चला मयूर स्पीडअप घ्यायचा पंच टायमाकडे घड्याळाकडे आपण आपलं लक्ष ठेवा. तिसरं षटक 12 मिनिटाच्या आधी समाप्त नाही झालं तर आपल्याला सर्वस्वी अधिकार दिलेत की काय करायचं, पेनल्टी द्यायची की एक खेळाडू आत घ्यायचा, याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. पुन्हा एकदा मयूर पन्हाळकर वेग वेग भन्नाट वेग, पंचांचा इशारा वाईट +1 म्हणजे 2 धावा. यष्टांच्या मागे अमर गायकवाड कुठेतरी चूक करताना पाहायला मिळतोय. मयूरचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पॅडल स्वीपचा चेंडू, त्या ठिकाणी अनिकेत पायमल खेळाडू पाहायला मिळतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र सुजितच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एक षटकार एक चौकार सुजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. कराडचा डॉन बक्कासूर आउट झाल्यानंतर डॉनने जबाबदारी उचलली. कोई बात नाही मित्रा, मी आहे उभा, जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत कराडला मी मागे सरू देणार नाही. पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक, सुरेख असा फटका, डीप मध्ये चेंडू जातो दन 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 करत सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. कुठेतरी राजू कंक यांना स्वस्तात परतावं लागलं होतं आणि आता मात्र त्याची जागा भरून काढतो यशस्वीरित्या सुजित शहाजी शेवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन मयूर पन्हाळकर निघालाय. सुजित शहाजी शेवाळे विरुद्ध मयूर गोरख पन्हाळकर ही जोडी आपल्या वडिलांच्या नावाबरोबर आपलं नाव देखील नवी मुंबईमध्ये अजरा म्हणजेच गाजवणारे खेळाडू. पंचांचा इशारा ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. यस पंचांची कटाक्ष चाणाक्ष नजर आपल्याला पाहायला मिळते. पंचांची नजर सकाळच्या सत्रापासून कोळी बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत म्हणजेच पंचांचा पंखा फिरलाय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटची नामी संधी. काय घडेल? कुठेतरी घोषांकी शेतात स्वतःवर नाराज असेल सुजित, कुठेतरी स्वतःवर नाराज असेल. चला मंगळेश्वर बॉईज चिखलगाव संघ आपण चेंडू गेलाय बाहेर, आपण लगेच मैदानात चेंडू द्यायचा आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. हे चला महाराज 11 बोर आणि 32 शिरा क्रिकेट असोसिएशन दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावर आपण आपला रिपोर्टिंग करायची आहे. 32 शिरा 11 कॅचची संधी आहे. 2 खेळाडू आहेत आणि 100ची स्प्रिंट मारतात. पोलीस खात्यामध्ये आहेत. याचा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे, पाहूया. हे काय चौकार आहे. जुना चेंडू द्या अजून याच. तिथे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आतमधून आपण चेंडू मागून घ्यायचा आहे. चौकार आहे आणि संघाची धावसंख्या या चौकारानंतर जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. याचा आदित्य शेवाळे दादा या ठिकाणी स्कोर चेक करण्यासाठी आले होते. आपला 12वा खेळाडू त्याचे तंतोतंत लक्ष आहे प्रत्येक चेंडूला. तो 12वा खेळाडू आमच्यापर्यंत एक धाव आमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. सुजित शेवाळे आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्या गावासाठी खेळताना कुठेतरी अयशस्वी ठरला होता. मात्र तालुक्यासाठी त्यांनी बोलला होता की ज्यावेळेस मी माझ्या तालुक्यासाठी खेळणार त्यावेळेस मात्र माझं 100% असणार आणि तसंच अंमलबजावणी करताना पाहायला मिळते.
सकाळच्या सत्रामध्ये आम्ही त्याचा बाईट घेतला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या संघासाठी काही करू शकलो नाही, कुठेतरी मला साथ लाभली नाही, मात्र असोसिएशन हाफमध्ये मी खेळताना माझी चमक दाखवणार आणि मी माझ्या संघासाठी खेळणार असं दाखवताना पाहायला मिळतं. यस, 32 शिरा असोसिएशनचे आपण खेळाडू कर्णधार अजय जाधव या ठिकाणी पोहोचले. तर महाराज 11 भोर राजू आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. महाराज 11 भोर आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. 32 शिराचे कर्णधार या ठिकाणी पोहोचलेत. तर महाराज 11 भोर आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. सूर्यकाशा 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण राजू पवार बॅकअपमध्ये पाहायला मिळाले. 3 षटक समाप्त, 36 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्या पंच. चला 37 धावा झालेत. KCA फायटर कराड संघ आपला 12th मॅनचं बरोबर लक्ष आहे. एक धाव आम्ही घेतली नव्हती, आपला 12th मॅनने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की एक धाव शेवटची घ्यायची राहिली होती. चला राजू पवार लगेच या गोलंदाजी मार्कवर. चला लगेचच चौथा गोलंदाज. पंच वेळ मात्र जास्त प्रमाणात दळून देऊ नका. पंच आपल्याला विनंती करतो. लगेचच 37 धावा धावसंख्येवर झाल्यात. गोलंदाजी मार्कवर राजू पवार. आज जर पाहिलं तर सुशांत पाटील लाल्या याची कुठेतरी कमी स्वराज्यवरती शिराळा असोसिएशनला लाभली असेल, कारण आज थोडीशा इंजरीमुळे आज सुशांत पाटील लाल्या याला स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमधून आज हजेरी लावता आलेली नाही. मात्र मॅच ऑनलाईन मॅच तो नक्कीच बघत असेल. ओमसाई MTCच्या माध्यमातून राजू पवार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण पाहतोय शुभमला. भरपूर वेळानंतर शिवम स्ट्राईकला आलेला पाहायला मिळतोय. सूर्यकाशा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण राजू पवार. राजू पवारचं जर म्हणतो विचार केला ना तर राजू पवारचं देखील हे होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर Y11 संघाचे कर्णधार सन्माननीय विशालदादा चोरगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मंकाळेश्वर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. चला महाराज 11 भोर आपण तयार राहायचंय. अक्षयदादा कोंडाळकर संघनायक आपण तयार राहायचंय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय, लँड होईल का? आणि यस, योग्यरित्या मध्ये लँड झालंय हेलिकॉप्टर आणि नो बॉलवर आलाय हा षटकार. म्हणजे 7 धावा आमचे कुणाल शेठ म्हात्रे स्कोरबोर्ड अपडेट करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. एक गडी बाद 45 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. यस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची दक्षता घ्या. तसा विशालदादा चोरगे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. मोर्या सर आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपण हे करायचं. रोहित दादांच्या शुभ हस्ते Y11चे संघनायक सन्मानाने विशालदादा चोरगे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करते. यस, ग्लोरियस स्पोर्ट जावळी यस ग्लोरियस स्पोर्ट जावळी आपण या स्पर्धेची गोड आठवण आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. आपलं सन्मान चिन्ह राहिलं होतं. ग्लोरियस स्पोर्ट जावळी या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून पराभूत संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. ते आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. जो ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावळी संघ. चला बॉल द्या अक्षय सर, जुना बॉल द्या. यस, मॅच बॉल आला. धन्यवाद अक्षय दादा. कुणाल शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह आपण 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा अनुभवतोय. ती म्हणजेच मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आयोजित श्री मंकाळेश्वर चषक 2025 आपण अनुभवतोय. सुजित शेवाळे जो बोलताय मैं जो बोलताय वही मैं करताय असं मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आपल्याला. याच गोशांकी क्षेत्रात 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या वाढून जाते. ती म्हणजेच 52 धावा. पत्त्यांचा आकडा जितके पत्ते असतात तेवढा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा
धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद. राजू मात्र स्वस्तात परतला, मात्र सुजित सेट ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशी फलंदाजी. डॉन मागून घ्या चेंडू, मागून घ्या आतमधून चेंडू मागून घ्या, कोण असेल तर आतमध्ये खेळाडू आहेत त्यांच्याकडून जरा मी सोसायटीवाल्यांना विनंती करतो, दादा थोडंसं सहकार्य करा. चेंडू आतमध्ये आलाय, तो चेंडू जरा आपण बाहेर टाकायचा प्लीज, विनंती करतो दादा आपल्याला. याचा आलाय चेंडू आलाय. चला तोपर्यंत विलास दादा तोपर्यंत बॉल द्या. येस मॅच चालू ठेवा. आज जर पाहिलं ना चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. या पूर्वार्धामध्ये सुजितने सुरुवात केली आहे. उत्तरार्धामध्ये अमर गायकवाड, मयूर पनाकर, राजू, अनिकेत पायमल यांचे हेलिकॉप्टर उडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता मात्र कुठेतरी फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र पंचांचा इशारा, डॅट बॉलचा इशारा येतोय. पण प्रत्येक शॉट नंतर एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते सुजित शेवाळे यांची. प्रत्येक चेंडू मारल्यानंतर आपल्या बॅटची किस घेताना तो पाहायला मिळतोय आणि प्रेरणा येते, ऊर्जा येते, त्याच्यामध्ये ऊर्जा येताना पाहायला मिळते. पुढे येऊन पुन्हा एकदा सरसावून आहे तो हाय अँड हँडचा मॅग्निफिसंट षटकार. 13 चेंडू आणि 47 धावांची बहरदार खेळी पाहायला मिळते सुजित शहाजी शेवाळे यांच्या माध्यमातून. पाहूया 3 धावा दूर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल का सुजितचा. पाहूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. शेवटचा चेंडू 3 धाव्यांची गरज अर्धशतकासाठी आणि हा बाई वा बाई वा. बॅट एकदा उंचवायची आहे. सुजित शहाजी शेवाळे आमचे कॅमेरामॅन फोकस करतील. सुजित शहाजी शेवाळे आपण बॅट उंचवायचे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय. एक युवा उद्योजक, एक अष्टपैलू खेळाडू. चला आपण टॉस करूयात. महाराज 11 बोर संघनायक या. यस सूरज मताळे या टॉससाठी या. सूरज मताळे लल्या आपल्याला विनंती करतो आपण या टॉससाठी जिथे जोडले जातील संकेत जनावडे सर. टॉस घ्या ना, मी येऊन जाऊन पुढे करू. टॉस घ्या ना, फक्त टॉस घ्या. टॉस आपला टॉस आहे घ्या. अमर मराठी कुठे थांब. तो आला ना बोरा आणि 32 शिराळाचे आलाय बघ कॅप्टन. बोरा आणि 32. हे सर चला पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धाकडे जाण्याआधी आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस ठिकाणी आपण उडवतोय. एकीकडे आहे 32 शिराळा टीम आणि त्यांच्या विरुद्ध बोर 11 अशी लढत मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. ह्या मॅचचा टॉस सन्माननीय प्रशांतजी वाडकर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. Y11 टीमचे मिस्टर वाई एक्सप्रेस प्रशांत वाडकर यांना विनंती. वा प्रशांत सर आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस उडवा. तालुकास्तरीय हा आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रशांत यांच्याकडे आपण टॉस देऊयात. Y11 टीमकडून पश्चिम वाई क्रिकेट असोसिएशन टीम जिंकलेले आहे आणि त्या टीमचे कॅप्टन प्रशांत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस टेल इज अ कॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय बोर 11 टीम. सूरज कामतडीवरून आज या ठिकाणी खेळण्यासाठी आला आहात. बऱ्याच स्पर्धा तुम्ही बोर प्रीमियर लीग असेल, बोर चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा पूर्वभाग चषक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय आणि ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटतंय. सर प्रथमतः मी मांकाळेश्वर बॉईज चिखलगावचं धन्यवाद बोलेल की मुंबई अशा ठिकाणी एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि टुर्नामेंट खेळण्यात मज्जा येईल. ठीक आहे, शुभेच्छा तुमच्याकडून आलेल्या आहेत. परंतु खरं तर सूरज ह्याच्या खेळाबद्दल जर पाहिलं तर अविनाश रामगुडे डिंगडॉंगचे माजी कर्णधार अविनाश रामगुडे यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतलेत आणि आज अविनाश सरांनी जे शिकवलेलं क्रिकेट आहे त्याचा कुठेही ते उपयोग होतो का. हो सर, नक्कीच. वयाच्या 16 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो आहे. त्याचा क्रिकेटमध्ये मला खूप फायदा झालेला आहे आणि इथून पुढे पण नक्कीच होईल. खरं तर अविनाश रामगुडे किंवा डिंगडॉंग 11 असेल, महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील तू खेळला आहेस आणि मला वाटतं विजयी टीममध्येच होतास. कसा होता तो एक्सपिरियन्स. सर एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण का मी प्रथमतः जेवढे मोठ्या दर्जाची टुर्नामेंट खेळत होतो आणि भरपूर असे प्लेयर माझ्या टीममध्ये होते. ओमकार वाघमारे, मयूर वाघमारे असतील, श्रेयस कदम असतील, हे भरपूर असे खेळाडू आम्ही एकत्र खेळलेला आहे आणि त्या टुर्नामेंटचा एक वेगळाच अनुभव आहे.
मला आजही आठवतोय खंडा तालुक्यामध्ये किंवा भोर तालुक्यामध्ये, वेल्हा, राजगडमध्ये, पुरंदरमध्ये जेव्हा जेव्हा अविनाश रामगुडे यांचा किंवा संघ खेळतो तेव्हा ते विश्वासाने तुला पॉवर प्लेच्या बाहेर ठेवायचे किंवा बॅटिंगला पाठवायचे आणि त्या विश्वासावरती तू आलेला आहेस. शुभेच्छा आहेत बोर 11 टीमकडून खेळत असताना तुला. खरं तर समोर बोर 11 टीम आहे, 32 शिराळा देखील आपलाच संघ आहे आणि खरं तर भोर तालुक्यावरती नित्यांत प्रेम ह्या 32 शिराळा तालुक्याचं असतं. ही स्पर्धा खेळत असताना सर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान असा अनुभव आहे आणि असोसिएशन अंतर्गत खेळताना खूप सारे असोसिएशन एकत्र येतात आणि खूप कमालीची स्पर्धा होते, त्यामुळे खूप आनंद होतो आहे अशा स्पर्धेमध्ये खेळताना. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचा आवडता खेळाडू कोणता? आमचे भाऊ विजय भाऊ. विजय भाऊ यांचं नाव घेतलं. खरं तर विजय पावले, सांगली एक्सप्रेस आणि त्यांना तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आपण. या नंतरची नेक्स्ट मॅच खूप चांगली पाहायला भेटणार आहे. एकीकडे आपण पाहतोय बोर 11 टीम अर्थात महाराज 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना 32 शिराळा. बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो बोर 11 टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आपण निश्चितच पाहतोय. सुजित यांनी आता अर्धशतक खेळलं आणि त्याच्यासाठी 501 रुपये अंकुशजी चोरमले यांच्याकडून आलेला आहे. सुजित यांच्यासाठी पारितोषिक आलंय, ऑनलाईन ते पारितोषिक त्यांना देणार आहेत. सन्माननीय तुषारजी कुडले, करंजे गावचे क्रिकेटप्रेमी, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर पार्टनर स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय स्वप्नीलजी घोलप आणि महाराष्ट्र पोलीस अजितजी कुडले. अजित सर कुडले, तुषारजी आणि स्वप्नील घोलप या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या ओव्हर टू कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊयात. नेक्स्ट मॅच खूप चांगली पाहायला भेटेल कारण दोन्ही टीममध्ये 32 शिराळा असेल किंवा त्यांच्या विरुद्ध खेळणारा महाराज 11 बोर, दोन्ही टीममध्ये व्यावसायिक खेळाडू आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स डीडी सर. येस आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर आपण ज्यांच्या माध्यमातून थंडर स्पोर्ट्स चे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत सनी धोंडे या मॅचमध्ये खेळणार आहेत आणि यांच्या माध्यमातून त्यांचा ब्रँड आहे थंडर स्पोर्ट्स चे सर्व माननीय श्री तुषारदादा कुडले आणि अजितदादा कुडले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. अजितदादा या आणि तुषारदादा आपण देखील या. आपला देखील त्याचबरोबर स्वप्नीलदादा घोलप आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या इन अन ॲक्शनमध्ये. यानंतर आपण त्यांना देखील पाहणार आहोत. या दादा लगेच या. अजितदादा एक लेजंड खेळाडू, महाराज 11 भोर या संघातील एक लेजंड खेळाडू आणि थंडर स्पोर्ट्सचे आपण पाहतोय. येस चला स्वराज 11 32 शिराळा आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा कारण समोरील संघाने जर आक्षेप घेतला तर आपल्याला पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्या कारण आपला 12th मॅन समोर बसला नाही. पहिला चेंडू पडण्याआधी आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. यस सन्माननीय तुषारदादा कुडले आणि अजितदादा कुडले यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. हे थंडर स्पोर्ट्सचे सर्व ज्यांच्या माध्यमातून सनीला मात्र मयूर आणि अमर ही जोडी पहिलाच सुरुवात केली आहे. येस थंडर स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय तुषारदादा कुडले, अजितदादा कुडले यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतात आणि वारंवार सनी धोंडे जिथे जिथे खेळतील त्याला वारंवार पाठिंबा देणारे ही दोन व्यक्तिमत्व आणि यांच्याच माध्यमातून वा बाई वा सूर्यका यष्टीरक्षक अमर गायकवाड तंबूच्या आशयाला परत त्यांना पाहायला मिळतोय. मोठं लक्ष आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र अमर गायकवाड सारखा मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळतोय. त्याला नवीन फलंदाज अनिकेत पायमल, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर बॉय म्हणून स्वराज्य 32 शिराळामध्ये ज्याची ओळख आहे अनिकेत पायमल. चला अनिकेत थोडीशी घाई कर मित्रा कारण अजून देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायच्या आहेत.
आपण पाहतोय पंचांचा इशारा. कामाला हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळख आहे. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील BCC स्पोर्ट्स चिखलवाडी या संघाचा हा खेळाडू. आपण पाहतोय 1 गाव 11 मध्ये खेळत असताना चिखलवाडी संघाचं नेतृत्व करताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याची ओळख आहे. अनिकेत पायमल तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी लेफ्ट आर्म गोलंदाज. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. बाईच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेटचं सत्र चालू आहे. तू चल मैं आया असं काहीतरी सत्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. मयूर एका बाजूने फक्त तमाशा बघतोय. समोरून विकेट येत आहेत जात आहेत प्लेयर येत आहेत जात आहेत. 2 विकेट बॅक टू बॅक पाहायला मिळाले. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. आवडी आलेला फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येण्याआधी नवीन फलंदाज लगेच मैदानात यायला पाहिजे याची दक्षता घ्या. अनिकेत पायमल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाण्याआधी नवीन फलंदाज लगेचच मैदानात येऊ द्या. अक्षयदादा चव्हाण आपला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. आणि त्या पंचांच्या निदर्शनात आलं पंचांनी ॲक्शन घेतल्यास आम्ही मात्र जबाबदार नसणार, आयोजक जबाबदार नसतील याची जबाबदारी घ्या. संपूर्ण टीम इथून खेळणाऱ्या सगळ्या टीमला सांगण्यात येते की सर्व खेळाडू पॅडअप होऊनच मैदानात येतील. मैदानात येताना कोणता खेळाडू पॅडअप दिसला पंचांनी त्यावर आक्षेप घेतला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील दक्षता घ्या. आऊट झालेला खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाण्याआधी नवीन खेळाडू फ्रेश बॅट्समन मैदानात आला पाहिजे. संदीप गायकवाड नवीन फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप गायकवाड लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर मंकाळेश्वर बॉय चिखलगाव आयोजित ही मंकाळेश्वर चषक 2025 या स्पर्धेसाठी पाहिलं तर विशेष सहकार्य पाहिलं तर सुरेश बापू धोंडे सरपंच चिखलगाव, तानाजीदादा धोंडे महाराष्ट्र चहा कोपरखऱ्याने नवी मुंबई, साधू धोंडीबा धोंडे समाजसेवक, त्याचबरोबर माननीय श्री विठ्ठल तात्या धोंडे समाजसेवक, माननीय श्री शंकर नाना धोंडे समाजसेवक, अर्जुनदादा दिघे उपाध्यक्ष भोर तालुका भाजपा, त्याचबरोबर माननीय श्री किरण मोरे मुंबई पोलीस, मयूरदादा धुमाळ समाजसेवक, श्री दत्तात्रय तनपुरे सर गुरुकुल अकॅडमी, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक देण्यात आले ते माननीय दत्तादादा धोंडे समाजसेवक, सामनावीर टी शर्ट यांच्या माध्यमातून देण्यात आले ते माननीय सुभाषदादा धोंडे, माननीय शुभमदादा गोळे, लाल माती हॉटेल आणि मर्चंट नेव्ही स्वामी किचन यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य म्हणजेच जे खेळाडू सामनावीर ठरतील त्यांना मात्र टी शर्ट दिलं आहे ते आमचे सुभाषदादा धोंडे यांचं देखील आगमन झालं आहे. त्याचबरोबर बॉल आणि स्टंप सौजन्य मानसी प्रवीण धाडवे धर्मवीर चायनीज यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. गोलंदाजी मार्कवर बंटी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा, धावसंख्येवर 71 धावांचा पाठलाग करायचा. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 64 धावा, म्हणजेच मोठे फटके येणं गरजेचं आहे. मयूर पनाळकर जोपर्यंत आहे तर स्पीडअप करा. पंच टायमाकडे घड्याळाकडे लक्ष असू द्या पंच आपण. त्याचबरोबर पाणी सौजन्य मानसी विजयदादा धोंडे समाजसेवक, बॅट सौजन्य मानसी संजयदादा घाडगे विराट स्पोर्ट्स ठाणे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. 22 प्लस वाईट म्हणजे 2 धावा आपल्याला ऍड केल्या पाहिजेत. त्याला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पंच कटाक्ष नजर ठेवायचं आहे. दोन्ही संघांना स्पीडअप ठेवायला सांगायचं आहे कारण वेळ फार आहे झालेला आहे. अजून 5 मॅच आपल्याला अजून देखील कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडासा
वा बाई वा, जोपर्यंत मयूर पन्हाळकर आहे तोपर्यंत मॅच आहे. मॅच असं फसलेली मॅच हसवण्याची ताकद मयूरमध्ये आहे. उर्वरित सर्व चेंडू मयूरला खेळावे लागतील, कारण 64 धावांची गरज असताना ज्या प्रकारे सुजित शेवाळेने बॅटिंग केली, 14 चेंडू अर्धशतक ठोकलं, त्याच प्रकारे मयूर गोरख पन्हाळकर याला देखील मैदानात थांबावं लागेल. शतक अर्धशतक ठोकावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, मोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, बॅक टू बॅक 2 षटकार. वा बाई वा, तू शेर मी सव्वा शेर, तू बब्बर शेर मी बब्बर शेर असं दाखवून देतोय. दोलायमान अवस्थेत सामना आहे, कारण आतापर्यंत पाहिलं तर पूर्वार्धामध्ये सुजित शेवाळेचा शो आपण पाहत होतो. आता मात्र उत्तरार्धामध्ये आपण शो पाहतोय. मयूर पन्हाळकर नाम तो सुना होगा, नवी मुंबईचा पहिला शतकवीर मला का म्हटलं होतं. 24 चेंडू शतक मी का मारलंय याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्या तालुक्यासाठी, तालुक्याच्या नावासाठी, तालुक्याच्या अस्मितेसाठी खेळताना पाहायला मिळतोय. नाव आहे मयूर गोरख पन्हाळकर. आणि आज जर पाहिलं तर डगआउटमध्ये देखील गोरख पन्हाळकर काका आपल्या पुत्रासाठी टाळ्या वाजवताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसरा येईल का. चिताची चपळाई, हरणाची गती पाहायला मिळतात. 2 खेळाडू देतात त्यांना भेदून चिरून स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड, लॉंग ऑनच्या भेदून चेंडू होतोय आर पर फरार, सीमा रेषे पार, चौकार. मितील धावा 4. त्याला आयोजन कमिटी लगेच चेंडू मैदानात येऊ द्या. मैदानाच्या चारी बाजूला आपले खेळाडू तैनात ठेवायचे आयोजन कमिटी आपल्याला विनंती करतो. आपण पाहतोय लाल माती हॉटेल यांच्या माध्यमातून, सुभाषदादा धोंडे यांच्या माध्यमातून सामनावीचं टी शर्ट, एक आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय. यष्टांच्या मागे खेळाडू घालून उभा आहे, याच्यावर आपण कॅमेरामॅननी फोकस केलं, नक्कीच पाहू शकता. मयूर गोरख पन्हाळकर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा वा भाई वा, मयूर पन्हाळकर मागचा पाय वाकवला आणि हा येतोय कॉर्नरच्या डोक्यावरून. हा हँडसम मॅग्निफिसंट षटकार. आज जर पाहिलं तर प्रेक्षक मायबाप मैदानाच्या चारी बाजूला पूर्वार्धामध्ये सुजित शहाजी शेवाळे याची बॅटिंग पाहण्यासाठी आले होते. मात्र आता डगआउट आपण पाहू शकता. मंदिराच्या बाजूने संपूर्ण परिसर, गेटपर्यंत परिसर पाहू शकता. मयूर गोरख पन्हाळकरचा शो पाहण्यासाठी आलात. वा बाई वा, हे आहे तर आपल्या तालुक्यावरील प्रेम, हे आहे आपल्या क्रिकेटवरील प्रेम. संपूर्ण 32 शिराळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदिराच्या कोपऱ्यामध्ये, डीपमध्ये मंदिर आहे, तिथे संपूर्ण 32 शिराळकर, गेटवर 32 शिराळकर, कराडकर, संपूर्ण जावळीकर आज आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 14 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज, 14-40ची गरज. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसले, मात्र बॅटचा आवाज झालाय खट आणि हा आलाय हँडसम षटकार. कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय मयूर गोरख पन्हाळकर यांचा. वा बाई वा, आता मात्र 13 चेंडू 34 धाव्यांची गरज, 13 चेंडू 34ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. आता मात्र मयूर सिंगल काढून आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल की चौकार षटकार मारेल पाहावं लागेल. मी थांबणार नाही असं दाखवून देतोय मयूर. मात्र एकच धाव. सेन्सेबल क्रिकेट. संदीप गायकवाड यांचं देखील कॅल्क्युलेटर क्रिकेट. त्यांना देखील माहीत आहे की मयूरची बॅट लागली आहे, मी सिंगल काढण्यामध्येच माझी समाधानी आहे, माझ्या संघाची समाधानी आहे असं दाखवून देतोय. आणि मयूर पन्हाळकर आतापर्यंत पाहिलं तर 7 चेंडू आणि 30 धावांवर खेळताना मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पन्हाळकरची एकदा बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. नावातच पॉवर आहे, आम्ही 32 शिराळकर आहे असून दाखवून देतात. 32 शिराळकरांना टाळ्या होऊन जाऊ द्या. मयूरची बॅटिंग जर आवडली असेल ना अक्षय दादा, नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या डगआउटमधून टाळ्या, शिट्ट्यांचा कडकडाट होऊन द्या. कारण 7 चेंडू आणि 30 धावांवर फलंदाजी करतोय मयूर गोरख पन्हाळकर. आता मात्र गोलंदाजीवर पहिला अर्धशतकवीर या स्पर्धेतील
आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सुजित शहाजी शेवाळे. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. 12-33चं समीकरण. मयूर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकिंग एंडला संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये डोकेडुखी ठरणारं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. नावातच पावर आहे. आम्ही 32 शिराळकर आहे. 12 चेंडू 33ची गरज. 7 चेंडू 30 वर मयूर पन्हाळकर खेळतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव मधील सर्वोच्च धावसंख्या चेस करण्याचा मान पटकावेल का स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. पाहावं लागेल की त्यांना थांबवण्यासाठी आलाय कराडचा डॉन सुजित शहाजी शेवाळे. ह्याच पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धावता पूर्ण चित्याची चपाळी हारण्याची गती पाहायला मिळते. रनआउटची संधी. डायरेक्ट थ्रो झाला असता तर नक्कीच परतावं लागलं असतं संदीप गायकवाडला. मात्र थांबवलंय, आखडून ठेवलंय, जकडून ठेवलंय आणि सुरेख अशी साथ मयूर पन्हाळकरला लाभते ती म्हणजे संदीप गायकवाड. आणि पाहिलं तर एक 40+ खेळाडू आहे आणि 40+ खेळाडू असला तरी स्टॅमिना त्यांचा पहा. चतुर चालक नीती आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे 81-82 मुतूरचे डाय हेड फॅन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवताय. पाहिलं तर मयूरच्या इनिंगमधील हा पहिला डॉट असेल. आतापर्यंत मयूरने 10 चेंडू फेस केले त्यामध्ये पहिला डॉट मयूरच्या बॅटमधून आलाय. 40 धावा झाल्यात. धावसंख्येवर अजून देखील 32 धाव्यांची गरज आहे. महाराज 11 भोर संघ आपण तयार राहायचंय. राजू दिघे, संदीप सनी. यस पंचांचा इशारा. नो बॉल. यस काय इजा झाली का? इजा नाही झाली ना? पहा डोळ्याला बॉल लागलाय. जरा पाहाल धावत या. पाणी घेऊन यायचंय. स्वराज्य 32 शिरा अक्षय दादा पाणी घेऊन आपल्या खेळाडूंना पाठवा लगेच मैदानात. आणि काय दादा या लगेच धावत या. काय इजा झाली का पहा, चेक करा. आदित्य दादा जरा धावत जा, काही झालं का पहा. येस मयूर एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि 2 मातब्बर खेळाडू सध्याला मैदानाच्या आतमध्ये आमने सामने असताना पाहायला मिळत आहेत. यस पंच ऑल सेट. मयूर दादा ऑल सेट. मयूर ऑल सेट. चालू करायची मॅच. यस चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस मित्रांनो स्वतःला जपून क्रिकेट खेळा. कारण क्रिकेट हा खेळ आज नाही तर उद्या आपण खेळू शकतो. मात्र इजा झाली ना, इजा काय कशी असते, डोळ्याला इजा झाली तर ते विचारा. यस पंचांचा पिसारा फुललाय. नो बॉलचा इशारा आणि पंचांचा पंखा देखील फिरलाय. म्हणजे फ्री हिटची नामी संधी असेल. मयूर गोळक पन्हाळकरसाठी मेजवानी आहे आज. जरूर रविवारचा दिवस नाही मात्र मयूरसाठी मेजवानीचा दिवस. पाहूया फ्री हिटच्या संधीचा नामी फायदा उचलेल का. 31 धाव्यांची अजून देखील गरज. येणारे 10 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 30 धाव्यांची गरज. 10 चेंडू 30ची गरज. 71 धाव्यांचं लक्ष आहे. 10 चेंडू 30 धाव्यांची गरज. 41 धावा धावसंख्येवर लागलेत. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. फ्रीची नामी संधी. मयूर पन्हाळकर सुजित शेवाळे आमने सामने. यस खरपूस समाचार मात्र घेता आलेला नाही. 9:30 ची गरज. 7 चेंडू मध्ये 30 मयूर मारू शकतो तर 9 चेंडू 30 म्हणजे मयूरसाठी काही मुश्किल नाही आहे. 9 चेंडू 30 ची गरज. सन्माननीय विकी दादा उसगावकर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
त्यांना देखील विनंती करतो. आणि असे चेंडू मयूरला टाकताना तर झोपेमध्ये देखील मयूर उठून सांगू शकतो, या तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्ही लॉलीपॉप चेंडू दिलाय. आणि मयूरसाठी हा लॉलीपॉप चेंडू आहे. आणि सुरेख असा फटका मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि बघता बघता मयूर पन्हाळकर पोहोचलाय 32 धाब्यावर. 38 धावांची भरदार खेळी मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावांमधील 38 धावा मयूरच्या आहेत. एक हाती झुंज देताना पाहायला मिळतोय. स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनसाठी एक हाती झुंज. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार सीमारेषेपार. आणि 12th मॅन अक्षय पवार देखील टाळ्या वाजवताना पाहायला मिळत आहेत. वा बाई वा, खुश असेल अक्षय, आपल्या खेळाडूच्या परफॉर्मन्सवर नक्कीच खुश असेल. 32 शिराळकर टाळ्या शिट्ट्या वाजवताना पाहायला मिळत आहेत डगआउटमध्ये, कारण मॅच अजून संपली नाही, मी अजून हरलो नाही. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. सात चेंडू 18 धाव्यांची गरज. गोशांकी क्षेत्रात एक धाव. मयूर कुठेतरी नाराज असेल, मयूरला सिंगल घ्यायची होती. लॉलीपॉप चेंडू पुन्हा एकदा मयूरला होता, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव, कोई बात नाही. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 3 षटकार 2 विजयापासून स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशन एखादा दुसरा डॉट डिलिव्हरी विजयापासून जवळ येईल तेव्हा ज्याचा KCA फायटर करार. त्याला पंच दोन्ही संघांना ताकीद द्या, लगेचच क्षेत्ररक्षण लावायला सांगा. चला राजू दादा घाई करा थोडीशी. राजू दादा, संग्राम लावंड आपल्याला विनंती करतो, आपण थोडीशी घाई करा. पंच आपल्याला विनंती करतो, लगेचच टीम मीटिंग जास्त घेऊन देऊ नका. आपल्याला अजून देखील 5 सामने कव्हर करायचे आहेत. थोडीशी घाई करा, थोडासा स्पीडअप करायला सांगा. पंच सनी दादा थोडासा स्पीडअप घ्यायला सांगा, कारण आपल्याला 5 मॅच. राजू दादा KCA फायटर कराड, थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण आपल्याला अजून देखील 5 मॅच राजू दादा कव्हर करायचे आहेत. थोडेसे स्पीडअप घ्या. येणाऱ्या 6 चेंडू विजयासाठी 17 धाव्यांची गरज. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका प्लीज, थोडासा स्पीडअप घ्यायला सांगा, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सन्माननीय भागुजी दादा धोंडे यांचं या ठिकाणी खास गावावरून या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आयोजित श्री मंकाळेश्वर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 17 डिफेंड करण्यासाठी विशाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र संदीपला चमक दाखवावी लागेल. एक अनुभव आहे, त्या अनुभवाची शिदोरी आहे, ते अनुभव पणाला लावावं लागेल. पाहूया काय घडतंय. पंच थोडासा स्पीडअप घ्यायला सांगा. पंच वेळ फार झाला या मॅचला, दोन्ही संघाने फार वेळ घेतलाय. चला महाराज 11 भोर. विशाल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 6 चेंडू 17 डिफेंड करायच्या, 6-17चा डिफेंड करायचा आहे. चला पंच थोडीशी घाई करा पंच, कारण अजून राजू दादा आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत. राजू थोडंसं स्पीडअप करा. संग्राम लावंड थोडीशी घाई करा, आपल्याला अजून 5 मॅच कव्हर करायचे आहेत. सनी आपण मागे वाद थोडंसं एसटी रक्षकाला सांगा स्पीडअप घ्यायला. पंच आपण देखील सांगा की स्पीडअप घ्यायचं आहे, कारण यानंतर अजून देखील 2 मॅच आणि त्यानंतर 3 मॅच आपल्याला टोटल आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत. अजून देखील 5 मॅच अजून आपल्याला कव्हर करायचे आहेत. विशाल 6 चेंडू आणि 17चा डिफेंड करताना पहिल्या चेंडूवर सेन्सेबल क्रिकेट फुटबॉल स्टाईलमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. 3रा धाव येईल का? मयूर मात्र चित्याची चपळी, हरणाची गती. मयूर पन्हाळकर धावतोय आणि वा भाई वा, 3री धाव. अक्षय पवार पहा टाळ्या वाजवतात, चिट्ट्या वाजवतात. आमच्या बाजूला 12th मॅन टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट पहा. डगआउटमधून अध्यक्ष अक्षय चव्हाण देखील सांगतात, मयूर तुला मैदानावर थांबायचं आहे, मॅच जिंकून यायचं आहे.
आणि बसले होते ते उभे राहिले, टाळ्या बसले होते, कमरेवरचे हात डोक्यावर गेलेत आणि नक्कीच मॅच करणं सिच्युएशनमध्ये तशी आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज, 5-14ची गरज. अनुभवी गोलंदाज विशारला आपल्या पिटाऱ्यातून काढलाय. भरपूर सारं चर्चासत्र झालं, त्यानंतर राजू कंक यांनी विशालला आपल्या पिटाऱ्यातून बाहेर काढलं. मात्र मयूर स्ट्राईकवर आहे. संदीप गायकवाड सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं. तिथे 2 धावा, तिथे 3री धाव देखील घेतली. चित्याची चपळी, हरणाची गती पाहायला मिळाली. चला जरासं स्पीडअप ठेवा. कराड संघ आपल्याला विनंती करतो, स्पीडअप ठेवा. चला महाराज 11 भोर आपण देखील तयार राहायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? चित्याची चपळाई, हरणाची गती, कुठेतरी चुकीच्या एंडला थ्रो आला की काय? कुठेतरी चुकीच्या जागेला एंडला थ्रो आला की काय असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र 4 चेंडू 12ची गरज. मयूर कुठेतरी थकलाय, बसलाय. आता मात्र 32 शिराळकरांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील. तेज धडकने तेज आपल्याला पाहायला मिळतात. 32 शिराळकरांच्या धडकन आपण ऐकलीत, पुन्हा एकदा ऐकायचे. धडकन तेज. 3 चेंडू. यस, पाणी पुरवा, आयोजन कमिटी पाणी पुरवा. यस, अक्षयदादा मयूरला पाणी पुरवा लगेच. अक्षयदादा, 32 शिराळकर पाणी पुरवा जरा मयूरसाठी. थोडंसं धावत पाणी पुरवायचं फलंदाजाला, कारण थकलाय, धावून थकलाय. 3 चेंडू आणि 4 चेंडू 12ची गरज. 4 चेंडू 12ची गरज म्हणजे 2 मोठे फटके दूर विजयापासून. स्वराज्य 32 शिरा 2 डॉट डिलिव्हरी विजयापासून दूर. ते म्हणजेच KCA फायटर कराड. दोन्ही साईडला सामना दोलायमान अवस्थेत. पाणी घेऊन या आता. चला महाराज 11 भोर संघ आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. राजू दिघे, सूर्यदादा मताळे, आपल्याला विनंती असेल आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. आपण आयोजकांचाच एक अविभाज्य असा भाग आहात, त्यामुळे आपल्याला विनंती करतो आपण लगेचच आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. सूर्यदादा मताळे, राजूदादा दिघे. चला 4 चेंडू 12ची गरज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, गोशांकी क्षेत्रात 1 धाव. म्हणजे आता समीकरण असेल 3 चेंडू 11ची गरज. 2 मोठे फटके दूर विजयापासून. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन एखादा लिगल डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल, ते म्हणजेच KCA फायटर कराड या संघाला. अठ्ठेचाळीस धावांवर खेळताना मयूर पन्हाळकर, ज्या प्रकारे सुजितने षटकार मारून आपली 50 दर्ज केली होती, तसंच मयूर करेल का आपल्या संघासाठी पाहावं लागेल. 48 धावांवर खेळताना, वैयक्तिक 48 धावांवर खेळताना मयूर गौरव पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. यस, व्हाईट +1, पंचांचा इशारा. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा. आता मात्र कंगाली में आटा गिला पाहायला मिळतं KCA फायटर कराड संघाकडून. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. 3-9चं समीकरण. कुठेतरी राजू कंक आपल्या गोलंदाजावर नाराज असतील. अशा घडीला, अशा सिच्युएशनला असे चेंडू हाताळणं कितपत महागात ठरू शकतं. तीन 9चं समीकरण. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. कॅचेटचा कॉल. सुजित घेतो की शुभम घेतो, शुभम घेतो की सुजित घेतोय. आणि मयूर पन्हाळकर मात्र 49 धावेवर निराश, जड पावलाने परततोय. यस मयूर दादा, आपण देखील चांगली खेळी केलीत, आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. आता मात्र 2 चेंडू 9 धावेची गरज. येणाऱ्या खेळाडूला मोठे फटके मारावे लागेल. विजय डपळे येतोय की दुसरा कोणता खेळाडू ते पाहावं लागेल. ज्या खेळाडू येईल त्याला डगआउट मधून सेट होऊन यावं लागेल, कारण चौकार षटकारांशिवाय दुसरं काही बोलावू शकत नाही. 2 चेंडू 9ची गरज असताना 2 षटकार किंवा 1 षटकार 1 चौकार मारणं गरजेचं, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 षटकार 2 धावा हे विजयापर्यंत नेऊ शकतात का पाहावं लागेल. मयूरने काहीतरी कानमंत्र दिलाय विजय डपळे यांना. विजय डपळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
2 चेंडू 9ची गरज असताना विजय डफळे आल्या पावलीच विजयाला षटकार चौकार मारावा लागेल. डगआउट मधून मी सेट होऊन आलोय असं दाखवावं लागेल. एक षटकार एक चौकार विजयापासून दूर तर एखादी लिगल डिलिव्हरी विजयापासून दूर ते म्हणजेच KCA फायटर कराड. आणि मित्रांनो, ही मॅच जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे KCA फायटर्स कराड संघाने. 1 चेंडू 9 धाव्यांची गरज. एखादा नकारात्मक चेंडू अजून देखील मॅच मध्ये नवी संजीवनी भरू शकतो. यस, आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच KCA फायटर्स. मात्र लोकांची मनं जिंकले, प्रेक्षकांची मनं जिंकले ते मयूर गोरख पनळकर आणि